चालू झालेलं आहे। त्या ठिकाणी आमचे गेल्या 14 ते 15 वर्षापासून माता बाल रुग्णालय बांधायचं होतं। हे जिल्हा परिषदेचं गोडाऊन घेऊन ताब्यात त्या ठिकाणी माता बाल रुग्णालय बांधायचं होतं। त्या ठिकाणी माता बाल रुग्णालय, परत त्या ठिकाणी एखादा वाल लग्नाला त्या गरीब जनतेला त्या ठिकाणी वाचेला जायला लागतंय की त्या ठिकाणी 4 लाख 5 लाख रुपये, 2 लाख 3 लाख त्यांची कॅपॅसिटी नाही गरीब लोकांची। या ठिकाणी माता बाल रुग्णालय, त्या ठिकाणी हॉल, एक लग्नाची हॉल आणि एक दुसरे एक काम आहे हॉस्पिटलची एक आहे मोठी, पण त्या ठिकाणी शाळा, उर्दू शाळा आहे, इंग्लिश शाळा आहे, या सगळ्या या गोष्टी आम्हाला लवकरात लवकर इथे जवळ आणायचे आणि महापालिकेच्या माध्यमातून ते करून घ्यायचे। सर, महापे हा सगळ्यात मोठा आयटी झोन आहे, आपण त्यासाठी तरुणांना रोजगार देण्यासाठी काय आपलं मिशन आहे का? तरुणांचे तर विषय ते आता मला काय नोकरी संदर्भात मी पूर्वीपासून महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काय लागतील, साफसफाईमध्ये असतील, नर्स असतील, जे काय हॉस्पिटलमध्ये ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, असे भरपूर काय मुलं कामाला लावलेले। त्या ठिकाणी एमआयडीसी तर तुम्हाला सांगायला नको, आयके कंपनी, या ठिकाणी भरपूर ज्या ठिकाणी जिथं जिथं मुलं कामाला लागतात, आयटी पार्क असेल त्या ठिकाणी आमचं काम चालू आहे आणि ती जिथं जिथं 4 लागले, 5 लागले, 2 लागले, हे काम सतत करत आलोय, याच्या पुढेही करत राहणार। प्रश्न एकच आहे की त्या ठिकाणी ब्रिजचं काम चालू होतं, अगोदर त्यांनी डिझाईन चुकीचे केले। त्या ठिकाणी संपूर्ण रेल्वे स्टेशन समोर भरणी करून ज्या कोपरखेडला जे ब्रिज आहे रिलायन्स समोर, त्या पद्धतीने ब्रिजचे डिझाईन बनवले। आमचं म्हणणं होतं की सविता केमिकल समोर जे वुडन ब्रिज बनवले त्या पद्धतीने ब्रिज करा। त्या कुणाच्या हट्टामुळं, कुणाच्या तरी जबरदस्ती अधिकाऱ्यांना दबाव टाकून आजपर्यंत त्या जे ब्रिजचे डिझाईन आहे ते चेंज केले नाही, तसेच त्या पद्धतीने करायचे असे या लोक ठरवले होते। मी त्या गोष्टीला विरोध केला, मी ही ब्रिज करू देणार नाही। उद्या माझ्या इथं या लोकल वस्तीमध्ये त्या ठिकाणी उद्या SRA योजना लागू, उद्या बिल्डिंग होतील, टावर होईल, त्या ठिकाणी बस जाणार नाही, त्या ठिकाणी ट्रक जाणार नाही। या ठिकाणी व्यावसायिक लोक भरपूर आहेत की त्यांनी मुद्दामून काहीतरी ते अगोदर जे देसाई म्हणून होते त्यांना दबाव टाकून हे गोष्टी होऊ देत नव्हते। मग त्या ठिकाणी नंतर जे डिझाईन चेंज केले त्यावेळेस इस्टिमेट वाढले, त्यावेळेस इस्टिमेट वाढल्यावर कमिशनर बोलले की कुलकर्णी साहेब इस्टिमेट वाढले, आम्ही काय करू शकत नाही, तुम्हाला शासनाकडे जायला लागेल, मला द्या पाठवून। त्या पाठवून मला त्या ठिकाणी पाठवून दिले, त्यांनी शासनाकडे पाठवले, शासनाकडून मी मंजूर करून आणले। मला 2-4 महिने त्रास झाले, मी फिरलो, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ते काम करून दिले आम्हाला, पटकन ते ब्रिज आलं, परत एस्टिमेट वाढले, अजून 10 कोटी वाढले, ते काम चालू करून दिले। चालू करता असताना त्या ठिकाणी मध्ये शिवरेल्यांची पाईपलाईन आलं, त्या पाईपलाईन आल्यामुळं थोडा लेट झालं काम आणि त्या ठिकाणी परत डिवायडर करून स्टेशनमधून ते पाईपलाईन टाकून काम चालू झालेलं आहे। ते जसं पाईपलाईन संपल तसं ब्रिजचे काम चालू होणार। तुर्भ्याच्या विकासाचा आपला संकल्प काय आहे? तुर्भ्याच्या विकासाचं माझं एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी आमचं प्रत्येक गेल्या आम्ही 40 वर्षापासून स्वप्न बघतो, फक्त आम्ही बिल्डिंग होणार आहे, बिल्डिंग होणार हेच बघतोय, ते बिल्डिंग का अजून झालेलं नाही। आज कुठेतरी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगर विकास खाता त्यांच्याकडे आहे, आज कुठेतरी SRA योजना लागू झाले तर त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला पाहिजे। आमची लोकांची सगळ्यांची इच्छा आहे की बाबा प्रत्येकाची बिल्डिंग व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी टावरमध्ये राहतील आणि त्या ठिकाणी फक्त 500-550 जर सगळ्यांना एरिया भेटलं तर आम्ही अतिशय समाधान आहे। मस्के साहेबांनी आज नवी मुंबईचे आज जाहीरनामा जाहीर केलेले, अतिशय चांगले जाहीरनामा जाहीर केलेले आणि खरोखरच यावेळेस जसं जाहीरनामा जाहीर केले त्याच पद्धतीने सरकार पण आमचे नवी मुंबईमध्ये बसल आणि पुढच्या भविष्यात जे जे जाहीरनाम्यामध्ये कामं दिलेले आहेत ते संपूर्ण पुरा करतील असं आम्हाला आशा आहे। परंतु ही काही आतापर्यंत काही घराण्याची काही मुसद्दीगिरी चालू होती असं त्यांचं म्हणणं आहे। आतापर्यंत चालू होतं या का नवी मुंबईला माहिती आहे, आज तुम्ही बोलताय की त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये कामं झाले नाही, सरकारचं तुमचंच होतं, 25 वर्ष सत्ता तुमच्याकडेच होते, आता कामं झाले का नाही झाले या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे। त्या ठिकाणी ह्या वेळेस जे आमचे जाहीरनामा जाहीर केले, पुढच्या वेळेस हक्काने सांगतो त्या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील हे मला आशा आहे।